रोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वकीलपत्रावरून न्यायालयात मोठा गोंधळ उडाला। सियानं ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांना नाकारात दुशिंग आपले वकील असल्याचं सांगितलेले। त्यामुळे संतप्त झालेल्या श्रीवास्तव यांनी खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी सियाचा भाऊ साहिल गोयल याला थेट 10 कोटी रुपयांची कायदेशीर मानहानीची नोटीस बजावली आहे। रोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वकीलपत्रावरून न्यायालयात मोठा गोंधळ उडाला। सियानं ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांना नाकारात दुशिंग आपले वकील असल्याचं सांगितलेले। त्यामुळे संतप्त झालेल्या श्रीवास्तव यांनी खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी सियाचा भाऊ साहिल गोयल याला थेट 10 कोटी रुपयांची कायदेशीर मानहानीची नोटीस बजावली आहे। रोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वकीलपत्रावरून न्यायालयात मोठा गोंधळ उडाला। सियानं ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांना नाकारात दुशिंग आपले वकील असल्याचं सांगितलेले। त्यामुळे संतप्त झालेल्या श्रीवास्तव यांनी खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी सियाचा भाऊ साहिल गोयल याला थेट 10 कोटी रुपयांची कायदेशीर मानहानीची नोटीस बजावली आहे। रोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वकीलपत्रावरून न्यायालयात मोठा गोंधळ उडाला। सियानं ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांना नाकारात दुशिंग आपले वकील असल्याचं सांगितलेले। त्यामुळे संतप्त झालेल्या श्रीवास्तव यांनी खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी सियाचा भाऊ साहिल गोयल याला थेट 10 कोटी रुपयांची कायदेशीर मानहानीची नोटीस बजावली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ